राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ह्या ज्या चर्मपादुका आपण पाहतो ह्या माटेबुवांना म्हणजे रामकृष्ण बुवा माटे म्हणून जे शिष्य हे खरे रामाचे भक्त होते, पण ते एकदा अक्कलकोटला आले आणि त्यांना स्वामींचं ते सगळं लीला आणि ते पाहिल्यानंतर त्यांना खूप चांगले अनुभव आले आणि त्यामुळे ते स्वामींच्या तिथे दर वर्षी एकदा दोनदा असं ते स्वामींकडे यायला लागले आणि ते उत्तम कीर्तनकार होते रामकृष्ण बुवा माटे. तर ते एकदा स्वामींसमोर असंच कीर्तन करताना ते थोडंसं टोचून असं बोलायला लागले की त्यावेळेला त्यांना ते अनगावकर बुवा म्हणून एक होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही कशाला असं, स्वामी हे साक्षात अवतारी आहेत, साक्षात परब्रह्म आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही असं भाषण करू नका आणि असं काही टोचून बोलू नका. तर मग त्यांना पश्चाताप झाला आणि ते खाली बसले आणि मग ते मात्र पूर्ण स्वामींच्या तिथे लीन झाले. आणि मग एकदा त्यांनी भागवताचा सप्ताह अक्कलकोटला 7 दिवस सतत, म्हणजे सप्ताह म्हणजे 7 दिवस भागवत, आणि ते एकच असं लिहिलं आहे बकरीमध्ये बुवांनी की ही एकच घटना अशी आहे की 7 दिवस सतत ते पुराण स्वामींनी ऐकलं, असं हे भागवत पुराण, असे हे माटेबुवा. आणि ते खरं रामाचे भक्त. पण स्वामींनी ते जेव्हा ते कीर्तन संपता जेव्हा त्यांच्या मुखातून अशी उक्ती निघाली की हे कुठले चरण आम्हाला भवसागरातून पार करतील, त्यावेळेला स्वामींनी आपला एक 6वे चरण खाली सोडला. स्वामी असे वरती बसलेले होते, त्याबरोबर ते धावत धावत गेले आणि त्या चरणाला मिठी मारून हेच चरण आम्हाला भवसागरात पार करण्यासाठी करणार आहेत असं वगैरे ते बोलत आहेत. तेवढ्यात दुसरा चरण खाली सोडला स्वामींनी, तो बाळाप्पा महाराजांनी पोटाशी धरला आणि सगळ्यांच्या नेत्रामधनं अश्रुपात व्हायला लागला. इतकं ते वातावरण ते तिथे म्हणजे ते आपल्याला कल्पनेने सुद्धा कळू शकतं की काय प्रकारची वातावरण निर्मिती झाली. आणि मग स्वामींनी आपला एक जोडा त्यांच्याकडे फेकला, मग एक फेकला, मग ते म्हणले दुसराही द्या. याचंही मला माटेबुवांनी सांगितलं ही घटना की ते मग दुसराही द्या म्हटले. मग तो दुसराही जोडा फेकला. त्या या चर्मपादुका स्वामींच्या त्या त्यांनी जतन करून ठेवल्या आयुष्यभर. आणि त्याची रामाची उपासना जरी असली तरी ह्याची पण त्यांनी सतत सेवा. आणि त्या आजपर्यंत आता आपल्याला जे अभय माटे जे आहेत आपले चार्टर्ड अकाउंटंट, त्यांच्याकडे ते म्हणजे पणतू त्यांनी त्या पादुका आपल्याला इथे हे दर्शन, त्यांच्यामुळे आपल्याला हे आज दर्शन घडतं या पादुकांचं. तसंच ह्या बखरीबद्दल की ही जी पलीकडे आपल्याला बखर दिसते मोडीमध्ये लिहिलेली, ही मोडीमध्ये मूळ बखर स्वामींची आमचे पणजोबा म्हणजे गोपाळबुवा केळकर यांनी लिहिली. आणि ती प्रसिद्ध जी छापून झाली, तिच्या बऱ्याच आवृत्त्या निघाल्या वगैरे ते आपल्याला कल्पना आहे. पण ही जी मोडीतली मूळ बखर, आणि ते तिथे स्वतः असताना गोपाळबुवा ज्या ज्या घटना घडल्या, ज्या त्यांच्या समोर घडल्या, काही तिथे लोक येऊन सांगायचे, तसं त्यांनी लिहिलं आहे की यांनी अमुक येऊन सांगितलं बाबा ही घटना. अशा वेगवेगळ्या घटना ज्या घडल्या, त्या तिथे ज्या घडल्या, पाहिल्या, ऐकल्या, वेगवेगळ्या लोकांनी सांगितल्या. वामनबुवा किंवा हे जे सगळे इतर स्वामींचे जे प्रमुख शिष्य होते ते सगळे त्यांच्या एका वेळचेच ते लोक, चोळाप्पा, बाळाप्पा, हे सगळेजण. आणि त्या सगळ्यांनी त्या ज्या घटना त्यांनी ऐकल्या त्या त्यांनी आपल्या सुदैवाने त्या बखर रूपाने, म्हणजे त्याला बखर म्हणतात की म्हणून त्याला आम्ही बखरच म्हणतो, म्हणजे चरित्रच आहे खरं ते स्वामींचं. स्वामींच्या लीला आहेत, 264 लीला त्यांनी ग्रथित केल्या. जेवढ्या त्यांना आठवल्या तेवढ्या त्यांनी सगळ्या त्या मोडीमध्ये लिहून काढल्या. आणि मग त्या मोडीतल्या त्यांच्या स्वतःची पण त्याच्यामध्ये त्यांना जो स्वतःला अनुभव आला तो त्यांच्या 158 गोष्टीपासून 4-5 कथांमध्ये तो सांगितलेला आहे सगळा. त्यांना स्वामींचा अनुग्रह कसा झाला, त्यांची पोटदुखीची व्यथा कशी बरी झाली, हे सगळं त्या ह्याच्यामध्ये मोडीमध्ये हे केलेलं आहे. आणि जवळजवळ 80 वर्षांनी, म्हणजे त्यांची प्रसिद्धीची इच्छा नव्हती, पण 80 वर्षांनी स्वामींची इच्छा म्हणूया की या अनमोलच्या लोकांना प्रेरणा झाली, आम्हालाही प्रेरणा झाली की हे छापावं, कारण हे लोकांसमोर यायला पाहिजे. नुसतं मोडीमध्ये घरात ठेवून त्याचं काय कोणाला कळणार. म्हणून मग ते सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ही बखर 1975 साली आम्ही पहिल्यांदा छापून प्रसिद्ध केली. आणि त्याच्यानंतर त्याच्या अनेक आवृत्त्या, म्हणजे मला वाटतं आता 30-35वी आवृत्ती असेल असं आलेली. त्याचं इंग्रजीत भाषांतर झालं, त्याचं हिंदी बखर निघाली, असं सगळं ह्याच्यामध्ये ते झालं. आणि ते इतके त्याचं म्हणजे, कारण हे मूळ म्हणजे ज्याला आपण एक ऑथेंटिक म्हणतो इंग्रजीमध्ये, की जे अगदी म्हणजे ज्याच्यावर विश्वास कुठल्याही प्रकारे आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल अशा पद्धतीने हे त्यावेळी लिहिलेलं. आणि त्यामुळे
ती बखर हे म्हणजे सगळ्याचा पायाभूत मानला जातं. म्हणजे जे स्वामींच्या ज्या ज्या घटना किंवा गोष्टी किंवा लोकांनी इतर पुस्तकं लिहिली त्या सगळ्याचं हे आपल्याला या बखरीमध्ये सापडतं. अशी ती स्वामींची बखर. म्हणून मुद्दाम आज या निमित्ताने, आज वर्षाच्या पहिल्या रविवारी आपण ही उपासना करतो, त्यावेळेला हे मुद्दाम आपल्याला दर्शनासाठी हे आपल्या भाग्याने सगळ्यांच्या उपलब्ध झालं आहे. त्यामुळे आपण अवश्य त्याचं दर्शन घ्यावं आणि जे काय स्वामींची कृपा आपल्यावर आहेच कायम, पण आपल्याला हातून जास्तीत जास्त आपलं साधन घडावं एवढंच स्वामींच्या चरणी मागून ही काय अल्पशी माझी ही जी काय विवरण मी केलं ते स्वामींच्या चरणी अर्पण करतो. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.